प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. गोष्टीचं नाव आहे 500 साक्षीदार. एक होता सावकार. तो फार लबाड होता. त्याने काय केलं, एका शेतकऱ्याकडून त्याची झोपडी भाड्याने घेतली. 15-20 वर्षे त्याने ती झोपडी आपल्या नोकरांना राहण्यासाठी दिली व त्याचे त्या शेतकऱ्याला भाडेही दिले. पण पुढे एकदा त्याने त्या शेतकऱ्याला भाडे द्यायचेच बंद केले आणि ते घर आपलेच आहे असे तो म्हणू लागला. हा व्यवहार विश्वासावर झाला होता, त्यामुळे त्या शेतकऱ्याजवळ कोणताही लेखी पुरावा नव्हता. तरीही त्याने ते घर आपल्याला मिळावे म्हणून त्या सावकाराविरुद्ध न्यायालयात दावा केला. आता सावकार घाबरला होता. आता काय करावं बरं? त्याला एक कल्पना सुचली. न्यायालयात दावा सुनावणीला निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री तो लबाड सावकार 500 रुपयांची थैली घेऊन न्यायमूर्तींकडे गेला. त्यांना म्हणाला, साहेब, ती झोपडी जरी त्या शेतकऱ्याची असली तरी मी त्याला तिचं गेली 20 वर्षे भाडं दिलेलं आहे. ती जर माझ्या मालकीची झाली तर ती पाडून मी तिच्या जागी माझ्या दुसऱ्या मुलासाठी बंगला बांधीन. तेव्हा हे 500 रुपये घ्या आणि उद्या न्यायालयात माझ्या बाजूने निकाल द्या. त्या न्यायाधीशाने काही एक न बोलता ती 500 रुपयांची थैली घेतली. सावकार मोठ्या खुशीत आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी न्यायालयात दावा सुनावणीला निघाला असता न्यायमूर्तींनी त्या सावकाराला विचारले, ईश्वराला स्मरून सांगा की ती झोपडी खरी कोणाची आहे, कारण या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ती त्याची आहे. सावकार ईश्वराची शपथ घेऊन म्हणाला, साहेब, ती झोपडी माझीच होती आणि आजही माझीच आहे, म्हणून तर ती माझ्या ताब्यात आहे. या गावातले 1-2च नव्हे तर 100 साक्षीदार ती झोपडी माझी आहे हे सांगण्यासाठी मी न्यायालयात उभा करू शकतो. न्यायमूर्तींनी त्या शेतकऱ्याला विचारलं, काय रे बाबा, ती झोपडी तुझी आहे हे सिद्ध करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्याजवळ? निदान ती झोपडी तुझी आहे असं सांगणारा या गावातला एखादा साक्षीदार तरी तू इथे आणू शकशील का? दुःखी स्वरात शेतकरी म्हणाला, नाही साहेब. सावकार श्रीमंत असल्याने जेव्हा त्याने त्याच्या गडी माणसांना राहण्यासाठी ती झोपडी माझ्याकडे मागितली तेव्हा तो माझी गरिबाची झोपडी गडप करणार नाही अशा विश्वासाने मी ती त्याच्याकडून काही एक लिहून न घेता त्याच्या स्वाधीन केली. गेली बरीच वर्षे त्याने मला त्या झोपडीचे भाडेही दिले, पण जेव्हा त्याने भाडे देण्यास नकार दिला व ती झोपडी आपलीच आहे असे सांगू लागला तेव्हा मला न्यायालयात यावे लागले. पैसा व दरारा यांच्या जोरावर सावकार 100च नव्हे तर 500 साक्षीदार सुद्धा त्याच्या बाजूने उभे करील, पण माझ्यासारख्या गरिबाची बाजू घेऊन या सावकाराला दुखावण्याचं धारिष्ट या गावात कोण करेल का? सावकार म्हणाला, ऐकलत ना साहेब, किती खोटं बोलतो आहे हा. ती झोपडी याचे आहे असं सांगणारा एकही लेखी पुरावा याच्याकडे नाही आणि एकही साक्षीदार हा इथे आणू शकत नाही. तेव्हा ती झोपडी माझी आहे हे आपल्याला पटले ना? न्यायमूर्ती सावकाराला म्हणाले, तुझी बाजू सत्याची आहे असं सांगणारे 100 साक्षीदार तू माझ्या पुढे आणायला तयार आहेस का? पण ती झोपडी या शेतकऱ्याची आहे असं सांगणारे 500 साक्षीदार आधीच माझ्याकडे आलेले आहेत. याप्रमाणे बोलून व आदल्या दिवशी सावकाराने लाच म्हणून दिलेले 500 रुपये टेबलावर ठेवून न्यायमूर्ती त्याला म्हणाले, ती झोपडी त्या शेतकऱ्याची असूनही ती गिळंकृत करण्यासाठी काल तू माझ्या घरी आला होतास ना, तेव्हा दिलेले 500 रुपये या शेतकऱ्याचीच बाजू मांडतात. तू पैसे दिलेस तेव्हाच मला तुझी लबाडी कळाली होती. शेतकरी प्रामाणिक आहे असं ठणकावून सांगणारे हेच ते 500 साक्षीदार आहेत. तेव्हा तू आज संध्याकाळपर्यंत ती झोपडी या शेतकऱ्याला द्यावी आणि याशिवाय तू मला लाच देण्याचा प्रयत्न केलास म्हणून तू सरकारात 1000 रुपये दंड भरावा.
आणि लाच म्हणून तू मला देऊ केलेले हे 500 रुपये तू या शेतकऱ्याला त्या झोपडीची डागडुजी करण्यासाठी द्यावे, असा मी निर्णय देत आहे. शेतकऱ्याला खूप आनंद झाला होता. त्याने न्यायासनाला प्रणाम केला आणि आनंदाने स्वतःच्या झोपडीत राहू लागला. धन्यवाद.